नमस्कार, मी संदीप केदार. मोठी रेष अर्थात बिग लाईनमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आता हे 2024चं लोकसभा रणांगण सुरू झालेलं आहे, पण आपल्या इथला खासदार म्हणजे लोकसभेत जाऊन कुठले प्रश्न मांडतो याच्याबद्दल पण चर्चा झाली पाहिजे. खरं म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे, तिथे जाऊन आपण काय केलं पाहिजे, कुठले प्रश्न आपण मांडले पाहिजे, यावर काम होताना दिसत नाही. खरं म्हणजे काही बोटावर मोजणी इतके लोक आहेत जे आपलं काम प्रामाणिकपणे करतात. खासदारकीचा निधी असेल तो कसा खर्च करावा यावर पण प्रश्न आहेत. नेमके कुठले कामं कोणी करावेत हा एक मोठा प्रश्न आहे. पण जळगावमध्ये बलून बंधारे असतील, नारपार योजना असतील, याबद्दल खूप पाणी वाहून गेलेलं आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. दादा, मग आम्हाला ते सविस्तर तुम्ही समजावून सांगा की या नारपार योजना काय आहे किंवा बलून बंधारे काय आहेत. साधारणतः 20-22 वर्षापूर्वी एम.के. अण्णा पाटील हे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमाने गिरणा नदीवर 7 बलून बंधारे उभारण्याची योजना केंद्रामध्ये मांडली आणि ती स्वीकारली गेली. त्यावेळेला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती या होत्या आणि त्यांनी त्या काळामध्ये हवाई सर्वेक्षण सुद्धा या बलून बंधाऱ्यांच्या संदर्भामध्ये केलं होतं. गिरणा नदीवर 7 बलून बंधारे बांधून पाणी अडवायचं आणि ते पाणी खानदेशातल्या सगळ्या 3 जिल्ह्यांमध्ये ते पाणी अडल्यामुळे सिंचनाचा एक मोठा प्रश्न हा सुटणार होता. 1100 कोटी रुपये या योजनेला प्रस्तावित असा खर्च त्या काळामध्ये करण्यात ठरलं होतं. पण आत्ता उन्मेष पाटलांनी मध्यंतरी त्या बलून बंधाऱ्यावर आता त्यांच्या मावळत्या काळात या बलून बंधाऱ्यांचा प्रश्न सभागृहामध्ये मांडल्याचा किंवा माध्यमांमध्ये त्यावर आपण वाचलं आहे. त्या बलून बंधाऱ्यांमध्ये आता अडचण अशी आली आहे की राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असताना केंद्र आणि राज्य सरकारने मध्ये केंद्राने योजना घोषित केली, पण त्यांनी त्यात एक नवीन अडचण अशी निर्माण केली की हा फक्त केंद्राचा नाही तर राज्याचा पण प्रकल्प होऊ शकतो, त्यामुळे त्यामध्ये राज्याचाही वाटा असावा असं म्हणत ती योजना परत रखडली. असे प्रश्न 20-20 वर्ष जरी बलून बंधारे अजूनही ते कागदावरच आहेत, रेकॉर्डवर आहेत. फक्त DPR निघणं, त्याची घोषणा होणं आणि त्या योजना पुन्हा लालबस्त्यात जाऊन धुळखात पडणं असं सध्या आपल्या चाललेलं आहे. एक योजना मला सांगता येईल गिरणा नदीच्या संदर्भातली. हा जो नाशिक जिल्ह्यातला जो सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा जो प्रदेश आहे, पेठ, सुरगणा वगैरे वरचा जो भाग आहे, त्या भागामध्ये नार, पार आणि दमणगंगा ह्या ज्या नद्या आहेत, त्या पेठ सुरगणाच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्ये साधारणतः जे पर्जन्यमान होतं, आपल्याकडे पडणाऱ्या एकूण पावसाच्या 3 पट 4 पट पर्जन्यमान त्या ठिकाणी होतं. आणि या सगळ्या ज्या नद्या आहेत त्यांचं हे पाणी, त्या पश्चिम वाहिन्या आहेत, सगळं पाणी गुजरातकडे वाहून जातं. आणि या पाण्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना एक नारपार नावाची योजना त्या काळामध्ये मांडली गेली आणि नेहरूंनी त्या योजनेमध्ये लक्ष घातलं आणि विश्वेश्वरय्या, आपले जे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे जे आपले मुख्य अभियंता होते, त्यांना या योजनेचं सर्वेक्षण करायला सांगण्यात आलं. तो कालखंड आहे 1960चा. आत्ता 2024 म्हणजे जवळपास 64-65 वर्ष त्या काळामध्ये या नारपार योजनेचं काहीही झालेलं नाही. नारपार खोऱ्यातलं जे पाणी आहे, दमणगंगा आणि त्या खोऱ्यातलं जे पाणी आहे ते लिफ्ट करून गिरणेमध्ये सोडायचं आणि आता जी कोरडी पडलेली गिरणं आहे ती बारमाही वाहती करायची, असं त्या योजनेमध्ये होतं. आपल्याकडच्या बऱ्याच खासदारांनी, खरं म्हणजे भाऊसाहेब विरे जे त्या काळामध्ये राज्यामध्ये मंत्री झाले यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर, त्यांनी त्या योजनेवर खूप लक्ष घातलं. त्यानंतर त्यांचे नातू प्रशांत हिरे यांनी सुद्धा त्यामध्ये खूप त्यांनी सर्वे केला, पुन्हा सर्वे केला.
बऱ्यापैकी काम त्या झालं, पण आपल्याकडच्या खासदारांचा किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या खासदारांचा रेटा, ज्याला जो दबाव म्हणतो आपण, तो खूप असा कमी पडताना दिसतो. त्यामुळे त्या जी नारपार योजना जी आहे ती सुद्धा अशी कागदात थंड बस्त्यात पडलेली आहे, लाल पेटीमध्ये अडकलेली आहे. आता ही जी खासदार मंडळी निवडून जाणार आहेत, आपण 2 अधिक 1 2+1, तर या खासदारांनी म्हणजे धुळ्याचे 2, जळगावचे 2, नाशिक जिल्ह्यातल्या या सगळ्या किमान 6 खासदारांनी या नारपार योजनेवर आणि बलून बंधाऱ्यांवर जर भर दिला आणि हा प्रश्न संसदेत मांडला, लावून धरला, तर मला असं वाटतं खानदेशच्या सिंचनाचा जो अनुशेष आहे तो खूप भरून निघेल आणि पुढचा काळ जो आहे तो खूप कठीण येणार आहे. कारण पाणी काही आपल्याला निर्माण करता येत नाही. पावसाच्या पडणाऱ्या पाण्यावरच आपल्याला या सगळ्या योजना करायच्या असतात आणि त्यासाठी हे खासदार या सगळ्या योजना मध्ये नारपार असेल किंवा आपलं बलून बंधारे असेल त्यामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. एक मला केंद्राकडचा एक विषय तुम्ही आता विचारलं की खासदारांच्या कामाचा विषय. खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे खासदार असताना त्यांनी केंद्रामधून केळीवर प्रक्रिया करणारा कारखानदारी या ठिकाणी उभी राहावी, केळ्यापासून वायनरी तयार करायची, वाईन तयार करायचा एक प्रोजेक्ट त्यांनी केंद्र सरकारला सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी लक्ष घातलं. फैजपूरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी जागा घेतली गेली आणि केळी प्रक्रिया कारखानदारी त्या ठिकाणी सुरू होणार होती. पण त्यामध्ये अनेक अशा अडचणी आल्या आणि तो प्रकल्प रद्द झाला आणि हरिभाऊ जावळेंचं स्वप्न त्या काळामध्ये भंगलं आणि त्यानंतर कालांतरे हरिभाऊ पण आपल्यात आज नाही आहेत. हा एक मोठा सेटबॅक आपल्याला जो बसला आहे. साधारणतः 4,000 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेलं केळी आपलं नगदी पीक आपण म्हणतो. त्या केळ्यापासून 16 ते 20 प्रकारचे उपपदार्थ तयार होऊ शकतात. आता केळ्यापासून कागद, केळ्यापासून कापड निर्मितीचं प्रयत्न सुरू आहे. साखळीच्या एक नेवे कुटुंबामधले त्यांनी तर 20 वर्षापूर्वी 8-10 प्रकारचे उपपदार्थ त्यांनी, आता आपण केळीचे वेपर्स गावोगावी बघतो आहोत. या केळ्याचं पीठ आहे, केळ्यापासून शेव आहे, केळ्याची बर्फी आहे, असे पदार्थ सुद्धा तयार होऊ शकतात. पण ती जी उदासीनता आपल्याकडे आहे, त्याला राजकीय उदासीनता म्हणा किंवा त्या प्रश्नाचं गांभीर्य म्हणा, आपल्याकडच्या मंडळींना दिसत नाही. आणि केंद्रातून आपण केळीवर प्रक्रिया करण्यासाठी काही मोठा निधी आणू शकलो नाही ही खंत या काळामध्ये आपल्याला, या 60-65 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला पाहता येईल. असे त्यानंतरचा एक विषय आहे तो नहीचा राष्ट्रीय महामार्ग. 2014च्या निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी जळगावात आले असताना त्यांनी त्या जळगाव संभाजीनगर हा जो महामार्ग आहे याची पायाभरणीची घोषणा केली. पत्रकार परिषदेत सांगितलं की 2014च्या निवडणुकी संपेपर्यंत, सरकार स्थापन झाल्यापर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झालेला असेल. आज 2024च्या मे महिन्याच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण आहोत. अजूनपर्यंत जळगाव संभाजीनगर रस्ता हा पूर्ण झालेला नाही. असे प्रकल्प का रखडतात? आज 20 वर्ष त्या एका या रस्त्याला होतात. नवापूरपासून चिखलीपर्यंतचा जो धुळ्याकडून येणारा जो 4वे आहे किंवा महामार्ग आहे तो सुद्धा अजून तसाच थंड बस्त्यात आहे. त्याचे सुद्धा काम अजून प्रलंबित नाही. खासदार म्हटलं की आपल्याकडे रेल्वे, विमान, दूरसंचार, या पेट्रोलियम, ह्या सगळ्या विषय आपल्याला कळतात. पण आपल्याकडच्या खासदारांनी सभागृहात गेल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे, एखादा तरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे, त्या ठिकाणी होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी झालं पाहिजे. या खऱ्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पण आत्ता आपल्याकडे काय होतंय की खासदार म्हटला की त्याला दरवर्षी 5 कोटी विकास निधी मिळतो आणि त्या विकास निधीमधून मग काहीतरी रस्ते मंजूर होतात, कुठे शौचालय मंजूर होतात, कुठे शाळा खोल्या मंजूर होतात. अशा प्रकारची कामं आणि त्या निधीच्या संदर्भात तो खासदार बिचारा आपल्या मतदारसंघातली कामं करण्यामध्ये व्यस्त झालेला असतो. त्यामुळे त्याला संसदेमध्ये खूप मोठी आयुध असतात. ही जे सभागृह आहे, सार्वभौम सभागृह आहे, जनतेचा प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी निवडून देत असताना खूप मोठ्या अपेक्षा असतात. त्यांनी त्या सभागृहामध्ये त्याला तारांकित प्रश्न आहे, अतारांकित प्रश्न आहे, हक्कभंग प्रस्ताव आहे, लक्षवेधी सूचना आहे, अशा प्रकारची आयुध त्याला अधिकाराने दिलेली आहेत. पण ते किती मंडळी आपल्या त्याचा वापर करतात तर तो खूप मोठा प्रश्न आहे, यक्ष प्रश्न आहे. त्याच्यावर संशोधनाचा विषय आहे. तर आपल्याकडच्या खासदारांनी थोडकं मोडकं, इंग्रजीतच नाही पण हिंदीत का होईना त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे
आणि एक आठवण मला सांगता येईल. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असताना आम्ही दिल्लीमध्ये काही पत्रकार गेलो होतो, दोघं तिघजण, सुरेश उज्जैनवाला आणि मी. आम्ही मनोहर जोशींकडे गेलो, कार्ड पाठवलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला लोकसभेचं कामकाज बघायचं आहे आणि तुमच्याशी बोलायचं पण आहे. तर त्या आम्ही सभागृहाचं कामकाज प्रत्यक्ष एक दिवस सभागृहामध्ये बसून ते पाहिलं. महाराष्ट्रातल्या प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा चाललेली आहे एका महाराष्ट्रातल्या विषयावर, आणि महाराष्ट्रातले 3-4 खासदार आम्ही बाहेर लॉबीत, कोणी वरती खानावळीत जेवण करताना पाहिलं. खूप वाईट वाटलं त्यावेळेला की अरे आपल्याच राज्यातला एक प्रश्न चाललेला आहे चर्चेला आणि आपल्याकडचेच खासदार त्या सब ठिकाणी दिसत नाही आहेत. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं चित्र मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. मनोहर जोशींकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की हा काय प्रकार आहे, आपल्याकडची मंडळी बोलत का नाही. तर त्यांनी ते सांगितलं होतं की हा भाषिक प्रॉब्लेम आहे, भाषिक समस्या आहे. आपण जी हिंदी बोलतो आहोत ते तोडके मोडके असते ना, आपण जर बोलायला लागलो तर आपल्याला लोक असतील का, इंग्रजी आपल्याला त्या मानाने फ्लुएंटली असं आपली मंडळी बोलू शकत नाही. हा जे एक भाषिक समस्या आपल्याकडच्या मंडळींना असते. मला असं वाटतं त्यांनी आपल्याला जी भाषा येते त्या भाषेत बोललं पाहिजे, आणि त्यांनी त्या भाषेत जर बोललं तर त्या ठिकाणी आपण हातभार केला तर आपल्याला सभापती स्पीकर जे असतात ते आपल्याला संधी देतात. तर ती एक संधी आपल्या खासदारांनी घ्यावी. आणि आता जे निवडून जाणारे खासदार आहेत धडाडीचे सगळे आपल्याला दिसत आहेत, ते आपण त्यांच्याकडून अपेक्षा, मला तरी आता खूप मोठी अपेक्षा आहे की स्मिता वाघ असतील किंवा उज्ज्वल निकम असतील किंवा करण पवार म्हणा किंवा त्या भागातून श्रीराम पाटील सारखे उमेदवार असतील, रक्षाताई तर त्या सभागृहामध्ये आपण पाहिलंय त्यांना बोलताना वगैरे. तर ही मंडळी त्या सभागृहामध्ये आपला आवाज उठवतील आणि आपल्या खानदेशच्या प्रश्नांना वाचा फुटेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दादा, खरंच लँग्वेज बॅरियर सोडलं तर आपले प्रश्न मांडले पाहिजे लोकसभेच्या त्या मोठ्या प्रांगणामध्ये, आणि आपण त्यासाठीच हे उमेदवार त्या ठिकाणी पाठवत असतो की आपल्यासाठी केंद्रातील विविध योजना आपल्या भागात राबवता याव्यात आणि त्यावर त्यांनी विचारमंथन केलं पाहिजे. आपण अपेक्षा करूया की आता नवीन या निवडणुकांनंतर जे कोणी विजयी उमेदवार असतील ते आपण आपली बाजू मांडतील, ज्यात नारपार योजना असेल, बलून बंधारे असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा रेल्वेची काही वेगळे विषय असतील किंवा केळीला फळाचा दर्जा मिळावा आणि खूप साऱ्या योजना ज्या केंद्राकडून येऊ घातलेल्या आहेत त्या आता आपल्या नवीन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्या मांडाव्यात, अशा आपण आशा बाळगूया. आणि श्रोते हो, आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन. दादा, आपले खूप आभार. आपण खूप सुंदर असं छान विवेचन या प्रश्नांवर मांडलं. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन.